पुणे में मीडिया से बातचीत के दौरान राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट के चलते युवक प्रदेश अध्यक्ष महबूब शेख के कोर कमेटी की बैठक की सविस्तर जानकारी साझा करते हुए स्थानीय निकाय चुनाव की पारभूमि पर राष्ट्रवादी कांग्रेस की भूमिका पर प्रकाश डाला। आगे उन्होंने एनसीपी नेता राम खाड़े की अस्थिरता स्वास्थ्य को लेकर भी अपना स्पष्ट मत व्यक्त किया। डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे अजून समाधानकारक त्याच्यामध्ये रिकव्हरी नाहीये, अजूनही ते त्या ठिकाणी स्टेबल झालेत असं म्हणता येणार नाही। कारण मी बघितलं अतिशय चिंताजनक अजूनही प्रकृती राम खाडेंची आहे। म्हणजे देव करो त्यांची प्रकृती लवकर रिकव्हर हो, कारण अजून ते डेंजर याच्या बाहेर आले नाहीत। प्रकृती अजूनही त्यांची चिंताजनक आहे। आता मी स्वतः माझ्या डोळ्याने बघून आलोय। त्यामुळे इतर नातेवाईकाच्या बोलण्यावरून आम्हाला असं वाटलं होतं की साधारण प्रकृती त्यांची स्टेबल असेल, पण आज बघितल्याच्या नंतर डॉक्टर अजून काही तपासण्या करणार आहेत आणि त्यानंतर डॉक्टरांचं म्हणणं आहे अजून समाधानकारक त्या ठिकाणी रिकव्हरी ही पेशंटमध्ये नाही। आज त्यांचा जवळपास 6वा दिवस आहे आणि याच्यामध्ये जशी पाहिजे तशी रिकव्हरी झाली असं त्या ठिकाणी दिसत नाही। सुरेश धस यांच्यावर आरोप केले, अजून सांगता येत नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। आपण प्रार्थना करू शकतो, त्यामुळे किती दिवस लागतील याच्याबद्दलची माहिती डॉक्टरांना देखील सांगता येत नाही। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येताना दिसत आहेत। अनेक स्थानिक नेते याच्यावरून नाराज आहे। काहींनी तर पक्ष सोडण्याचा म्हणजे राजकारणातून बाहेर पडण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे। तसं बघता दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आले तर काय होईल? असं आहे की सगळ्यात अगोदर मी तुम्हाला हे सांगतो, कोर कमिटीची जी बैठक झाली त्या बैठकीला मी उपस्थित होतो। तिथं आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं पहिलं प्रेफरन्स जो आहे तो स्थानिक लेवलला स्थानिक नेत्यांना, म्हणजे जर मी माझ्या भागात काम करत असेल तर मला भारतीय जनता पार्टी सोडून इतर पक्षासोबत जर जायचं असेल तर त्याला अधिकार तो त्याचा आहे। म्हणजे आमच्या इथं आम्हाला कुणासोबत जायचं, फक्त भाजप सोबत जायचं नाही हा पहिला आहे। आणि नंतर शक्यतो महाविकास आघाडीला प्राधान्य द्या, महाविकास आघाडी सोबत जा। आणि जर काही ठिकाणी आपल्याला महाविकास आघाडी सोबत अजून काही पक्षाला घ्यावा लागत असेल तर भाजप सोडून इतर पक्षाचा विचार करा, एवढीच चर्चा झालेली आहे। पण काही नेत्यांना तुमचं हे मान्य नाही, त्यांनी फार राजीनामा द्यायची पण तयारी नाही। असं आहे की प्रशांत दादा हे आमचे सिनियर नेते आहेत आणि पुण्याचा निर्णय घेताना प्रशांत दादाचं मत जर तसं नसेल तर पक्ष प्रशांत दादाचं जे मत आहे त्याच पद्धतीने पुढे जाईल।